गेल्या 21 दिवसापासून दिल्लीच्या जंतर मंतरवर सुरू असलेलं सोनम वांगचुक यांचं जे आंदोलन होतं ते आज पोलिसांनी त्यांच्या तब्येतीच्या कारणास्तव हायकोर्टाकडून ऑर्डर घेऊन दडपण्याचा प्रकार केलाय. सकाळी 7 वाजता अर्ली इन द मॉर्निंग मध्ये त्यांना जबरदस्तीने उचलून नेलं. हे जेव्हा घडलं तेव्हा अभिजित दिपके जे सीजेपीचे संस्थापक आहेत ते फ्रेश व्हायला गेले होते. म्हणजे सरकार विद्यार्थ्यांच्या बाबतीत किती कटिबद्ध आहे याचा जिवंत आणि जागता पुरावा. आता बोलायचं काय आणि सांगायचं काय, कारण सरकारच्या विरोधात बोलले की सरकार त्याला डायरेक्ट एक तर जेलमध्ये टाकतंय ना तर एक अँटी टेररिस्ट म्हणून संबोधलं जात आहे. म्हणजे विद्यार्थ्यांनी शांततेच्या मार्गाने केलेला जे आंदोलन होतं ते सुद्धा त्यांना ठेवून द्यायचं नव्हतं. की कारण किरकोळ आहे धर्मेंद्र प्रधान याचा राजीनामा. अरे कोण आहे धर्मेंद्र प्रधान, ह्याला एवढं वाचवण्याचा प्रयत्न का केला जातोय, कशामुळं एवढं नीटचं पेपर. आणि सगळ्यात शर्मेची बाब कोणती माहितीये, देशाच्या जवानावर मिलिटरीवर जे आपले ज्यांनी पेपर नीटचा पेपर पोहोचवण्याची वेळ आली, म्हणजे जे जवान देशाच्या संरक्षणास हितार्थासाठी वापरले जातात त्यांना पेपर पोहोचवण्याची जिम्मेदारी देण्यात आली. ह्याच्यावरून मोदी सरकारचा कार्यकाळ काय याचा अंदाजा लागू शकतो. संपूर्ण देश विकला अदानीला अंबानीला तरी काय नाही, पण यांना विद्यार्थ्यांचं म्हणजे नोकरी शिक्षण व्यवस्था याच्याबद्दल बेरोजगारी याच्याबद्दल बोलायचंच नाही सरकारला. फक्त यांची दडपशाही हुकुमशाही सुरू केली आहे. राज्यातून तीव्र प्रतिक्रिया याबाबत यायला लागलेल्या आहेत. अंधभक्तांना काय बोलू नका, त्यांना राम मंदिर बांधून दिलेलं आहे भीक मागायला आणि त्यांना शिक्षणाची गरज पण नाही. त्यांना फक्त जय श्रीराम म्हणलं की ते नागडे पण नाचायला तयार आहेत. तुम्हाला काय वाटतं, ह्या असा प्रकार बरोबर आहे का आपल्या राज्यामध्ये आपल्या देशामध्ये? नक्कीच कमेंट करून सांगा. कारण येत्या 20 जुलैला संसदेवरची मोर्चा होणार होता आणि तुम्हाला माहित असेल की आता संसदेचं अधिवेशन होणार आहे. त्यांचं अधिवेशन सुरळीत पार पडावं म्हणून राज्यकर्त्यांनी ही नाटकी खेळी केलेली आहे. अरे कुठे नेऊन ठेवलाय देश आमचा हेच म्हणायची वेळ आहे ना, प्रत्येकावरती आले. विद्यार्थ्यांचं भवितव्य अंधारात आहे, काही देणे घेणे नाही. नोकरीवरून नोकरदार वर्गाला मोठा झटके मिळत आहेत. गरीब अधिकच गरीब होत चाललाय आणि श्रीमंत अजूनच श्रीमंत होत चाललाय. मोदी सरकार हा जो मोदी आहे पंतप्रधान, एकही प्रेस कॉन्फरन्स अजून सुद्धा घेतली नाही. आणि अडाण्याला कळतंय ही हुकुमशाही आहे सरळ सरळ. कारण तुम्ही जी लादताय ना हे फार काळ टिकणार नाही. देशामध्ये एक जनहिताची लाट उभी राहणार मोदी सरकारच्या विरोधात हे नक्कीच आहे. कारण आज जो घाणेरडा प्रकार त्यांनी केलेला आहे ना, याची पत्न यांची फळं मोदीला 100% भोगावं लागणार. अंधभक्तांना कळायचं नाही, कारण जे अंधभक्त एका चहावाल्याला पंतप्रधान बनवू शकतात, ते काही करू शकतात. त्यांना काही देणं घेणं नाही त्याच्याशी. अंधभक्तांचा विषय थोड्या वेळ साईडला राहू द्या. परंतु शिकलेल्या विद्यार्थ्यांना, तरुण होतकरू विद्यार्थ्यांचं भवितव्य काय हे आजच्या कंडिशनवर ओळखायला येत आहे. कारण सोनम वांगचुक हे कोण आहेत, त्याचं कोणतरी दिल्लीचा एक तो मूर्ख आहे, तो भाजपचा उपप्रदेशाध्यक्ष, काय त्याचं नाव आहे, राजेश यादव. महामूर्ख माणूस, गोबर भक्त. तो म्हणतो हा चायनाचा एजंट आहे. अरे ह्याच्या अशा 2-3 कानपडात लावल्या पाहिजेत असल्या माणसांच्या. ज्या माणसाने जवानांना -50°C पर्यंत त्या तापमानामध्ये ऍडजस्ट करण्यासाठी एक टेंट बनवून दिला, त्याला तो चीनचा एजंट म्हणतो. अन्नच खातो ना. त्या असली फालतू आणि नालायक भाजपची जी माणसं आहेत ना, जी बरळतात आणि काय नाही, ह्यांना हिंदू मुस्लिमच्या पलीकडे काही येत नाही. गरिबांविषयी ह्यांना आस्था राहिलेली नाही. आणि लोक कसे आहेत, आता बंगालमध्ये निवडणूक जिंकली भाजपनं आणि जे बीजेपीचे सपोर्टर होते आता त्यांचे व्हिडिओ व्हायरल होत आहेत. मोदीने आमचं घर तोडलं. तुमचं घर नाही, तुम्हाला जिवंत काढलं पाहिजे. तुमची लायकी किती आहे तुम्हाला सरकार निवडताना कळत नाही की तुम्ही काय करताय ती. फक्त विकासाच्या नावाखाली जनतेची लूट चालू आहे सरकारकडून. कारण विकास वगैरे काही नाहीये. देशावरती दुनियाचं कर्ज वाढवून ठेवलंय या माणसाने. आणि याने अगोदरच सांगितलंय, काय सांगितलंय की भैया हम तो फकीर आदमी है, झोला लेंगे और निकल पडेंगे. हीच अवस्था एक दिवस होणार आहे. कारण आतापर्यंत मेहुल चोक्सी, नीरव मोदी, विजय माल्या यांसारखे जे पळून गेलेले आहेत ते हिंदूच आहेत. आणि हे सरकार फक्त हिंदू आणि मुसलमानाच्या नावावर जनतेमध्ये भ्रम पैदा करतंय, भांडणं लावायचं काम करतंय. आणि ह्यांनी जे पेरून ठेवलेले अंधभक्तांच्या अवलादी आहेत ना, ह्यांना तेच काम दिलेलं आहे. 40 पैसे घेऊन विरोधी फडणवीसांना कसं टोचलं. आता विधान भवनामध्ये बोलले ना फडणवीस की अशा अशा पोस्ट बनवतायत. म्हणजे तुमच्या घरापर्यंत आल्यावर तुम्हाला वाईट वाटतं. तर राज ठाकरेंचे, उद्धव ठाकरेंचे पोस्टर्स बघा 40 पैशावाल्या अवलादी कशा बनवतात. जेव्हा हे तुमच्या बायकोच्या बाबतीत घडल अमृत फडणवीस विषय, तेव्हा तुम्हाला काय वाटल. ह्याच्यावरती कायदा आणा. कारण पर्सनल कोणीही कोणाला बोलायचा अधिकार नाही. मग राज ठाकरे असू द्या, उद्धव ठाकरे असू द्या किंवा अमृत फडणवीस असू द्या, कोणीही अशा प्रकारच्या कमेंट करू नये. कारण याची तकलीफ प्रत्येकाला होणार आहे. त्याच्यामुळे AI वरती नियंत्रण आणा, काहीतरी करा जेणेकरून संघर्ष असतो पण एका लिमिट पर्यंत चांगला वाटतो. पर्सनली जाण्या गोष्टी राजकारणात बरोबर नाही. मी या मताचा आहे. जय महाराष्ट्र नक्कीच कमेंट करू सांगा. जय महाराष्ट्र.